आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बघितलं खाल्ले मी 2 घास खाल्ले मी, पण तरी मी अजून जिवंत आहे, नाही मेले। त्या भाजीला छान चव यावी म्हणून फक्त मसाले ऍड केले होते मी। आता सांगून थकले की मी सुधारलीये, मी बदललीये, पण तुमचा कोणाचाच माझ्यावर काही विश्वास नाही बसत आहे। माझ्याच माणसांसोबत असं काही वाईट नाही वागणार, विश्वास ठेवा प्लीज। मारू, दिशावरती तू असा संशय घेतलेला मला अजिबात आवडलेला नाही। तिची माफी मागायला हवीस तू। चला आपण जेवायला सुरुवात करूया। आय एम एक्स्ट्रीमली सॉरी। बापरे, मी चुकले। एक सासूमो, मी तुमच्या ताटातला घास खाल्ला। मी या घरचा नियम मोडला। या घरातल्या नियमानुसार जेवणाचा सगळ्यात पहिला घास या घरातल्या मालकिणीने खायचा असतो, म्हणजे तुम्ही। ते मी केलं। मी तुमचा मान हिरावून घेतला। आय एम एक्स्ट्रीमली सॉरी। मी खूप नकळतपणे वागले। आय एम एक्स्ट्रीमली सॉरी। एक सासू मॉम, एक मिनिट, हे बघा, मला माहिती आहे तुमचा सगळ्यांचा माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास बसणं खूप कठीण आहे, पण प्लीज प्लीज विश्वास ठेवा। मी खरंच बदललीये, मी सुधारलीये। तुमचा माझ्यावर विश्वास बसेपर्यंत मी आजपासून रोज जे काही जेवण आपल्या घरी तयार होईल त्याचा पहिला घास आधी खाणार आणि मग तुम्ही सगळे जेवत जा। म्हणजे तुम्हाला विश्वास बसेल की मी त्यात काही मिसळलेलं नाही। परितोष, हां, आता तुझं लग्न झालंय, तुझ्यावर अजून एका माणसाची जबाबदारी आहे। मला असं वाटतं की तू बिझनेसकडे लक्ष द्यावंस आता। तू मुंबईत काहीतरी कंपनी चालू करणार होतास ना, त्याचं काय झालं? नाही आत्या, तो प्लॅन मी कॅन्सल केलाय। काय? हां, म्हणजे मी आता मुंबईतले सगळे रस्ते एकदम चकाचक करणार, बघशील तू। हा, त्या रस्त्यावरचा कचरा उचलणार आहे की काय? तू नको फार विचार करू, मी समजावून सांगतो। नाही, कसं आहे, आपल्याकडे रस्ते कशाचे बनतात, म्हणजे खडी, डांबर, कॉन्क्रीट, आपल्याला त्यात पडायचं नाही। मी सगळे रस्ते संगमरवराचे बनवणार। कसले? गुड क्वेश्चन। मार्बल काका, मार्बल, पांढरे शुभ्र रस्ते एकदम चकाचक। इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही? हो, आम्ही परितोष। नमस्कार, मीच। हो, तुम्हालाच अटक करायला आलोय आम्ही। अटक? काय? काय? परितोषला अटक करायला आलाय? पण केलंय काय त्यांनी? आम्ही परितोष यांना अफरातफरी आणि फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक करायला आलोय। पवार, घ्या।
येतो आम्ही. दिशा अगं दिशा काय झालं ए सावित्री जा ना पाणी आण दिशा दिशा बहिणी बघा नाही मला चक्कर आली दिशा आण आण पटकन आण दिशा परेश्वर परेश्वरांना वाचवा प्लीज एक सासू मॉम प्लीज एक का प्लीज माझ्या नवऱ्याला वाचवा त्यांनी खरंच काही नाही केलंय तो खूप साधा आहे प्लीज सासू मॉम सांगा ना तुम्ही प्लीज दिशा ऐक ना वहिनी आता आदित्यला पाठवतील त्याला आणायला हं? आई हे बघ दिशाचं सोड माझ्यासाठी परितोषला प्लीज सोडवून आणा आई पण ती नाट प्लीज आई बघतो आम्ही काय करायचं ते. चल. निघाले तर आदित्य आणि प्रीतम ते आणतील परितोषला हं? परेश्वर अगे गप ना सांगितलं ना आदित्य आणि प्रीतम गेलेत आणायला पावड त्या परितोषचं काय व्हायचं ते होते त्याने मला काहीच फरक नाही पडत हा पण आजच्या नाटकामुळे एवढं तर कळलं की मी या अहिल्याला इमोशनल ब्लॅकमेल करून अजून मूर्खात काढूच शकते मला पण कौतुकच वाटतंय वहिनी वहिनी अचानक इतके पैसे द्यायला लगेच तयार झाल्या आणि कारण काय तर दादासाहेबांचा जीव वाचवलं बाप रे एवढ्याशा कामासाठी एवढे पैसे देत आहेत असू देत परितोषचं कामही झालं आणि मला सुद्धा मज्जा आली एक नंबरचा मूर्ख पावलट आहे ए काय व्हिडिओ बघत होते त्यातला मुलगा परेश्वरांबद्दल बोलताय ना तुम्ही हो खरंय मला पण कौतुकच वाटतं एक सासू मॉमचं म्हणजे एक सासरे डॅडीचा जीव वाचवला म्हणून ते परेश्वरांसाठी काहीही करायला तयार आहेत पण तुमच्या एक लक्षात येते का न्यू सासू मॉम एक सासरे डॅडचा जीव वाचवताना झालेल्या ऍक्सिडेंटमध्ये परितोषचं जे नुकसान झालंय त्या गोष्टीचं गिल्ट एक सासू मॉमच्या मनात खूप भरलंय म्हणजे बघा ना फक्त परेश्वर आहेत म्हणून त्यांनी मला सुद्धा या घरात एंटर करून दिलं न्यू सासू मॉम मला असं वाटतं एक सासू मॉमच्या याच गिल्टचा तुम्ही सुद्धा पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे एक मिनिट तू म्हणतेस मी फायदा करून घ्यायचा कसं